मित्रांनो नमस्कार. मी आजचा विषय मांडण्यासाठी मुद्दाम हे स्थळ निवडलेलं आहे. माझ्या पार्श्वभागावर झाशीचा किल्ला आहे आणि या किल्ल्यातून आपल्याशी मी संवाद साधणार आहे. हे स्थळ मुद्दाम निवडलंय, जाणीवपूर्वक निवडलंय. त्याचं कारणही तुम्हाला माझ्या बोलण्यातून कळून येईल. झाशी राणी लक्ष्मीबाईंनी जो काही पराक्रम इकडे दाखवला ना, त्या पराक्रमाला तोड नाहीये. सगळी परिस्थिती विपरीत असताना सुद्धा वेड्यासारखं झोकून देऊन आपल्या प्रांताची, आपल्या प्रदेशाची रक्षण करण्याची वृत्तीच विलक्षण वेगळी आहे. महाराष्ट्रातल्या एक ख्यातनाम समाजसेविका सिंधुताई सपकाळ असं म्हणाल्या होत्या की महाराष्ट्रात माणसं मेल्याशिवाय मोठी होत नाही. सिंधुताईंचं हे वाक्य एका आगतिकतेतून होतं. त्या जिवंत असेपर्यंत त्यांच्या कर्तृत्वाची गाथा, महती महाराष्ट्रातल्या माणसांना कधी कळलीच नाही. जी माणसं म्हणून महाराष्ट्रात मोठी झाली ती त्यांच्या मृत्यूनंतर झाली, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. पण काही माणसांची बदनामी ही त्याच्या मृत्यूनंतर देखील सुरू राहते आणि निवडक लोकांची सुरू राहते, हे देखील एक वास्तव आहे. याला कारण देखील तसंच आहे मंडळी. मी तुम्हाला काही उदाहरणं सांगणार आहे आणि मग आजच्या विषयावरती येणार आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मृत्यूनंतर त्यांची जी काही बदनामी, मृत्यू आधीही होत होतीच, पण मृत्यूनंतरही त्यांच्या बदनामीचा प्रारंभ झाला. सातत्यानं बाबासाहेब वाईट कसे होते याच अर्थाची मांडणी करण्यात आली. हे चक्र कधीतरी कुठेतरी थांबेल अशी अपेक्षा असतानाच लता मंगेशकरांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर त्या स्वरकोकिळेला, म्हणजे या सगळ्याच्या पलीकडची आपलं कर्तृत्व साधणाऱ्या महिलेला तिच्या जातीवरून लक्ष केलं जाऊ लागलं. मंगेशकरांना नाव हे कसं मिळालं, त्या कोण होत्या, काय होत्या, याचे नानाविध शोध लावून त्यांच्या बदनामीचा यथेच्छ प्रयत्न सुरू झाला. अशीच बदनामी वाट्याला आली ती झाशी राणी लक्ष्मीबाईंच्या. कारण ती पेशव्यांच्या दरबारातील सरदार तांबेंची मुलगी आणि एक अशी तांबे नावाच्या माणसाची मुलगी असा पराक्रम दाखवू शकते, हे सहनच होत नाही किंवा पटतही नाही. अशी अनेक मंडळी आपल्याकडे आहेत. तिची किती बदनामी झाली. झाशी राणीचा पराक्रम खोटा होता, तो खरा नव्हताच. मुळात तिला काय केलं सांगा. त्यापेक्षा मर्दानी स्त्रिया आमच्याकडे आहेत, नक्की आहेत. त्या प्रत्येक लढवय्या स्त्रीचा अभिमान महाराष्ट्रातल्या, भारतातल्या प्रत्येक माणसाला आहे. पण म्हणून झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंनी पराक्रम दाखवलाच नव्हता अशा स्वरूपाचं केलं वक्तव्य हे तिच्या मृत्यू पश्चात बदनामीचं एक षडयंत्र आहे. केवळ तिची जात काढायची, तिच्या जातीवरून सांगायचं की असं असूच शकत नाही, पराक्रमी असूच शकत नाही, ती लढूच शकत नाही, ती काय करू शकते, ती नव्हतीच कोणी, हे पात्र खोटं घालण्यात आलंय, अशा स्वरूपाची ही सगळी माहिती पसरवण्यात यायची. म्हणूनच या किल्ल्याची ही वेगळी माहिती मी आपल्याला वेगळ्या व्हिडिओद्वारे देतोय. या किल्ल्यात तिच्या पराक्रमाच्या खाणाखुणा आजही अस्तित्वात आहेत, पण मृत्यू पश्चात बदनामी. सिंधुताईंच्या वाक्याप्रमाणेच घडतंय सगळं. त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांची बदनामी होते आहे आणि आता देखील हीच कृती इथे देखील लागू पडते आहे. मंडळी, लता मंगेशकरांच्या मृत्यूनंतर खरं तर लतादेवींच्या आठवणींना उजाळा द्यायला हवा होता, पण तो दिला गेला का? तर अजिबात नाही. लता मंगेशकरांच्या मृत्यूनंतर त्यांची जात कोणती हे शोधण्याचा प्रयत्न करणारे निष्कर्ष महाराष्ट्रामध्ये काय सांगू इच्छित आहेत, कुठला इतिहास मांडू इच्छित आहेत, हाच प्रश्न मला पडतो. देशाचा पंतप्रधान आपले सगळी कार्यक्रम टाकून देऊन ज्या महिलेच्या अंत्यदर्शनासाठी महाराष्ट्रात येतो, मुंबईत येतो, अफाट जनसागर लोटतो, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जिथं हजर राहतो, शरद पवार तिथं पूर्ण परिवारानिशी जातीनं हजर राहतात, या देशातला प्रत्येक महत्वाचा माणूस तिथे हजर असतो. प्रत्येक माणसाला ज्याचं दुःख होतं तिथे महाराष्ट्रातली काही निरदष्ट मंडळी तिची जात काढून, तिची कुळगोत्र काढून बदनाम करण्याचा प्रयत्न करे. मला खरं तर हा विषय मांडायचा नव्हता, पण मांडावा वाटला. विशेषतः या किल्ल्यावरती, झाशीच्या किल्ल्यावरती आल्यावरती हा विषय मला मांडावासा वाटला. कारण सिंधुताई म्हणाल्या होत्या महाराष्ट्रात माणसं मेल्याशिवाय मोठी होत नाहीत. सिंधुताई, महाराष्ट्रात माणसं मेल्यावर देखील बदनाम होतात, हे तुम्हाला नाईलाजानं आता मला सांगावं लागतंय. कारण इथे बदनामीचं षडयंत्र सुरूच आहे. हा पराक्रमी होता, तो पराक्रमी नव्हता, हा इतिहास खोटा होता, तो मुद्दाम लिहिल्या गेल्या, अशा स्वरूपाच्या भंपक नवनिर्मित कथांना मांडलं जातं. या दंतकथाच खरं तर.
म्हणजे पुराणातल्या काही दंतकथा काही मंडळींनी जाणीवपूर्वक पसरवून जसं आपलं वर्चस्व वाढविण्याचा प्रयत्न केला ना, तसंच हे घडतंय. जाणीवपूर्वक पराक्रमाच्या गाथांना थांबवलं जात आहे, लांबवलं जात आहे आणि चुकीच्या पद्धतीनं मांडलं जात आहे. आणि मंडळी, हेच महाराष्ट्राचं खरं दुर्दैव आहे. झाशी राणीच्या पराक्रमाच्या बाबत मी का बोलतोय, तर ती महाराष्ट्रातल्या तांबे नावाची कन्या. हा किल्ला महाराष्ट्रातल्या माणसांनीच वाढवला, विकसित केला, हे खरं असतानाही आपण मात्र हे सगळं दुर्लक्षून चालतोय. जे तेच लता मंगेशकरांच्या विषयात आता करतोय, तेच बाबासाहेब पुरंदरेंच्या विषयामध्ये केलं, तेच लोकमान्य टिळकांच्या विषयामध्ये केलं, तेच विनायक दामोदर सावरकर यांच्या विषयामध्ये केलं. सावरकरांना माफीवीर म्हणून त्यांच्या मृत्यूपश्चात किती लांछनं लावायची कल्पना नाही. पुरंदरेंना देखील अशा स्वरूपाचा चुकीचा इतिहास मांडल्याचे नाहक आरोप झाले गेले, कारण त्यांचं पुस्तक नीट कुणी वाचलंच नाही. लता मंगेशकरांच्या बाबत तर असा कोणताही संबंध नसताना, म्हणजे कोणताही विषय नसताना, त्यांची जात, त्यांची आई, त्यांचं वडील, त्यांचे कुळ कुठे कुठे नाही जाऊन पोचली माणसं. झाशी राणीचा पराक्रम तर स्पष्टपणे नाकारण्याचा नद्रष्टपणा देखील केला. हे सगळे विषय महाराष्ट्राला उत्तर प्रदेशापेक्षा भयंकर जातीयवादी स्वरूपामध्ये घेऊन जात आहेत, हे लक्षात घ्या. उत्तर प्रदेशामधला कठोर जातीयवाद मी बघत आलेलो आहे. या 8-10 दिवसाच्या प्रवासामध्ये हा सगळा जातीयवाद अनुभवला आणि त्यानंतर अनुभवतोय तो महाराष्ट्रातला जातीयवाद. महाराष्ट्र असा नव्हता, तो तसा होतोय. एका विखारी जातीयवादाकडे महाराष्ट्र जातो आहे. यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट ती कोणती असेल? खरं सांगू, मनातून वाईट वाटतंय, मनातून भीती वाटतेय. ही भीती, हे वाईटपण लवकर निघून जावं, एवढीच त्या जगन्नियंत्यासमोर प्रार्थना करून आजचा विषय थांबवतो. नमस्कार.